चाहे दुश्मन जमाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा। बने चाहे दुश्मन जमाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा। वो ख्वाबों के दिन, वो किताबों के दिन, वो ख्वाबों के दिन, वो किताबों के दिन, सवालों की रातें, जवाबों के दिन। कई साल हमने गुजारे यहाँ, यही साथ खेले हुए हम जवां, हुए हम जवां। बचपन बड़ा आशिकाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा। बने चाहे दुश्मन जमाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा। वाह वाह, क्या बहुत बढ़िया, बहुत बढ़िया। तुम्हाला तुमचा वाढदिवस बरं, मतदारसंघ बी सांगा ना, म्हणजे महाराष्ट्रातला का UP मध्ये का कुठं? सभापती यांचा आज वाढदिवस, ज्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वजण अतिशय नात्यागोत्यातले मित्रमंडळी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत। याबद्दल सर्वांच्या वतीने, माझ्या संपूर्ण जाधव परिवाराच्या वतीने संपूर्णपूर्वक मंगलमय अशा भाऊंना, दादांना शुभेच्छा देतो। आत्ताच आदरणीय मोरेदादा यांनी आपल्या कुटुंबाबद्दलच्या वात्सल्य, प्रेम, ममता, आपुलकी या प्रेमभावनेने एखादं कुटुंब जेव्हा उभं राहतं आणि त्याला एक आधारवड म्हणून भाऊ सारखी माणसं जेव्हा उभे राहतात, तेव्हा शब्दांना आपोआप हा वेग येतो आणि ते शब्द आपोआप फुटत असतात। दादा काही जास्त बोलत नाही, आदरणीय मोरेदादा शक्यतो बोलत नाही, माणसाला बोलावं लागतं, कारण त्या क्षणातून आपल्या शब्दांना आपोआप वाचा फुटत असतात। त्यानंतर या ठिकाणी आवर्जून उपस्थित सन्माननीय शिवाजीराव गवई, अनेक वर्षापासून ते सावलीसारखे आदरणीय दादासोबत ते आहेत आणि सातत्याने बघत असतो। त्यांनी बोलत असताना एक भावना या ठिकाणी व्यक्त केली की येणारा पुढील वाढदिवस हा दादांचा, हे त्यांच्या नावाभोवती जे काही पुढे आहेत तिथे आमदार हा शब्द लागला पाहिजे, ही ह्या त्यांच्या आजच्या या दिवशीच्या ज्या भावना आहेत। मुळात काय आहे की सातत्याने हा जो प्रवास आहे, म्हणजे मी जेव्हा दादांच्या संपर्कात आलो तेव्हा ते माजी सरपंच म्हणून चांगल्या पद्धतीने लावत होते आणि हे जे लावत होते आम्हाला ते सरपंच पद हे आम्हाला मोठं वाटत होतं। ते म्हणजे मोठं होतं, ते आजही मोठं आहे, पण ते आणखीन आम्हाला मोठं वाटत होतं। नंतरच्या काळामध्ये जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषद अर्थ बांधकाम सभापती आणि नंतरच्या आमच्या साधना वहिनीच्या रूपानं आम्हाला पुन्हा एक आशेचा किरण हा ओपन मतदारसंघामधून आम्हाला मिळाला, तो रायपूर मतदारसंघामधून। आणि हा प्रवास हा चालत आहे। एखाद्या माणसाला राजकीय वारसा असो अगर नसो, नावाची छाप एक वेगळ्या पद्धतीची पाळत असते आणि माझ्या अकलानुसार सन्माननीय भाऊचं जे काही इथं वास्तव राहिलेलं आहे किंवा एकंदरीत समाजव्यवस्थेची प्रतिमा आहे, ती एका समाजाभोवती नाही आहे, तर ती बहुजन समाजापर्यंतही आणि सर्वसमावेशक झालेली आहे। 2024चा आपण जे काही आपल्या परिवारातले लोक आहेत, एक चांगल्या पद्धतीचा सामूहिक निर्णय मुळात येणारी जी काही पुढची जी काही राजकीय वाटचाल भाऊची राहील
ही निश्चितच ही चांगल्या तोलामोलाची राहील एवढा आशावाद मी या ठिकाणी व्यक्त करतो. आणि सोबतच भाऊचा जो काही प्रवास आहे हा सामाजिक लेवलवरचा, मी परवालाच भादुल्यामध्ये गेलो होतो. परवाला तिथे संजय गवळी नावाचे चांगल्या पद्धतीचे जनार्दन गवळी यांचे चिरंजीव संजय गवळी ते चांगल्या पद्धतीने लिहितात. त्यांच्या 2 कव्या मी तर ठिकाणी आम्ही थांबले. ते म्हणतात की घाबरून शब्द येत कागदावर इतका शब्दांना वामनचा धाक होता. घाबरून शब्द येत कागदावर इतका शब्दांना वामनचा धाक होता. वामन हा शाहिरांचं नाक होतं. आज लोक वामनदास कर्डकांचा विश्वास किती आहे. त्यावेळेस म्हणतात वामन शाहिरांचा नाक होता. त्याच्या शेवटच्या काव्यामध्ये म्हणतात वामन कधी महालात तर कधी संजयच्या झोपीत राहिला. वामन कधी महालात तर कधी संजयच्या झोपीत राहिला. आणि महाल हा शब्द जेव्हा ते उल्लेख करतात तेव्हा ते दिलीप भाऊंचा उल्लेख करतात. ते दिलीप भाऊंचा उल्लेख करतात. हे संजय गवळी पुढे लिहिताना असं म्हणतात, ते जनार्दन गवळीच्या बाबतीत म्हणतात की जनार्दन गवळी सर्वांना हवासा होता. जनार्दन गवळी सर्वांना हवासा होता म्हणून दिलीपराव जाधवनं नाण्यामध्ये बोलला होता. ही जी शब्दांची आताच मला वाटते गवळीच ना आताच मदारी गवळी दादा त्यांनी आताच ज्या पद्धतीने भावना व्यक्त केल्या. आणि काव्य ते असते की जे समाजमानामध्ये पोहोचते, शेवटच्या माणसापर्यंत पोहोचते. आणि जे समाजमानाच्या शेवटच्या माणसापर्यंत काव्य पोहोचते ते काव्य समाजमानात बोलतात. ते शेवटच्या माणसाबरोबर न्याय देण्याचं काम सन्माननीय भाऊनं आतापर्यंत केलेलं आहे. या धावपळीच्या जगामध्ये या दादांना अशा पद्धतीने आणखीन पुन्हा मोठी भरभराटी यावं ते स्वप्न घेऊन मी अनेक दिवस आजपर्यंत जगत आहे. येत्या व्यवस्थेचे पूर्णत्वास जावं हा आशावाद व्यक्त करतो. धन्यवाद.